लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज 13 मे रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे। संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील 2040 मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे। मॉक पोलच्या वेळेस काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बदलावे लागल्या, पण नंतर मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये फक्त 10 ठिकाणी कंट्रोल युनिट बदलावे लागले आणि त्या अगदी वेळेवर रिप्लेस केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा कुठलाही मतदाराला प्रतीक्षा फार वेळ करावी लागली नाही आणि एकंदरीतरित्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया ही फार सुरळीतपणे पार पडलेली आहे। 6 वाजताची मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारसंघामध्ये जवळजवळ 16 ते 18 ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती, कारण 6 वाजेच्या वेळेस त्या ठिकाणी मतदार येऊन रांगेत उभे राहिले होते। त्या ठिकाणच्या केंद्राध्यक्षांनी त्या उभ्या असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप केलं आणि त्या सर्व चिठ्ठ्या वाटप केलेल्या मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती। आतापर्यंत मतदान प्रक्रिया काही ठिकाणी अद्याप सुरू आहे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी अंतिमरित्या येण्यास थोडा वेळ लागणार आहे, परंतु एकंदरीतरित्या सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता अंदाजे 60% प्राथमिक माहिती हाती आलेली आहे। यामध्ये निश्चितपणे काही वाढ होण्याची शक्यता आहे आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची वस्तुस्थिती निहाय आकडेवारी येण्यास विलंब लागणार आहे। जशी आकडेवारी आमच्याकडे प्राप्त होईल तशी आम्ही जाहीर करू। या मतदान प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो।